नमस्कार मित्रांनो. सो आज मी तुमच्यासोबत अशी काही गोष्ट शेअर करणार आहे जी खूप इम्पॉर्टंट आहे आणि मला असं वाटतं की ॲज अ पॅरेंट, ॲज अ फादर म्हणून ही गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायला नक्कीच आवडेल. काल मी एक व्हिडिओ शेअर केलेला ज्याच्यामध्ये श्रावीनी हे पूर्ण केली, म्हणजे ती जी काय आयची जी काय मुळाक्षर आहेत ते तिने पूर्णपणे स्वतःहून बोलली. तिला आम्ही एकदा सांगितलं. तर मला हे जे काही फील झालं ना, ते मी तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करणार आहे. सो पहिले तर जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो काल ज्यावेळेस मी तिला शिकवायला जात होतो ह्याच्या आधी, तर त्यावेळेस तिचा मूड नसताना जर मी एखादी गोष्ट जर तिला शिकवायला गेलो तर ती ते बिलकुल ॲक्सेप्ट करत नाही किंवा ती बिलकुल ऐकत नाही ती गोष्ट, की म्हणजे तिचा खेळायचा मूड असेल आणि जर मी तिला तिथे बोललो की शावी ये माझ्याकडे, आपण आई शिकूया किंवा ABCD शिकूया, तर ती बिलकुल येत नाही. बट तिचा जेव्हा मूड असेल आणि त्या मूडप्रमाणे जर आपण तिच्यासोबत जर बोललो, तिच्यासोबत तिला ज्या काही गोष्टी शिकवल्या, तर ती त्याप्रमाणेच आपण जसं बोलतो त्याप्रमाणे ती करायला जाते. सो हा माझा कालचा एक्सपिरियन्स होता. ह्याच्या आधीचा पण असाच एक्सपिरियन्स होता. बट मला समजत नव्हतं की ही ऐकत का नाही आहे, की ही का बोलत नाही आहे. कारण की खूप वेळा काय होतं, लहान मुलं जे असतात ती बोलायला थोडीशी लेट करतात. सो श्रावीच्या बाबतीत देखील तसंच झालं आहे, की श्रावी आता 2 वर्षाची आहे आणि आमची अपेक्षा अशी होती की तिने लवकर बोलावं. बट आपल्या अपेक्षेप्रमाणे काही होत नाही. जेव्हा तिला बोलायचं असेल त्यावेळेसच ती बोलणार. फक्त आपलं एक काम आहे की तिच्यासोबत सतत बोलत राहणं. तिला तिला कसं बोलता येईल आई, बाबा, मम्मी, पप्पा, काका, काकी, हे छोटे छोटे जे शब्द आहेत, नात्यांची ओळख म्हणा किंवा छोट्या छोट्या गोष्टीतून तिला कशा पद्धतीने बोलता करता येईल, हा आपला प्रयत्न असला पाहिजे. तो आमचा प्रयत्न आधीपासूनच चालू होता. बट मला तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करायला खरंच आवडते यासाठी, की ॲज अ पॅरेंट म्हणून, ॲज अ फादर म्हणून आपण खूप वेळा होतो की माझ्या मुलाने अभ्यास केला पाहिजे, त्याला सगळं आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण अपेक्षा ठेवत असतो आणि कुठेतरी अपेक्षांच्या ओझ्याखाली आपण त्याला टाकतो. सो मी आणि श्रद्धाने असं ठरवलं की नाही, तिला जसं जमेल तसं ती तिचं जे काही आहे पुढे पुढे जाईल. जसं की आता एक्झाम्पल, की तिला आपण फोर्स नाही करायचा कोणत्याही गोष्टीला. सो कधीही आपल्या मुलांना फोर्स करू नका. ओके. सो ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी मला तुम्हाला सांगायला आवडेल. दुसरी गोष्ट, की कोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी आपण आपल्या मुलांसोबत नाही केल्या पाहिजेत, हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ओके. तर पहिली तर गोष्ट, कोणत्या गोष्टी शेअर केल्या पाहिजेत किंवा कोणत्या गोष्टी आपल्या मुलांसोबत केल्या पाहिजेत. तर त्यातलं पहिलं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मुलांसोबत जी करायची गोष्ट आहे आपल्याला, ती म्हणजे त्यांच्यासोबत वेळ, टाईम स्पेंड करणं. हे आपलं पहिलं महत्त्वाचं काम आहे जे केलं पाहिजे. खूप वेळा काय होतं, आपण आपल्या कामामध्ये बिझी असतो आणि मुलांना वेळ देत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं, तो मुलगा किंवा ती मुलगी असेल तर ती मोबाईलवरती जास्त टाईम स्पेंड करतात किंवा मोबाईलवरती जास्त वेळ असतात. सो अशा वेळेस आपल्याला एक करणं गरजेचं आहे, की आपला मोबाईल बाजूला ठेवून त्यांच्यासोबत वेळ घालवणं खूप गरजेचं आहे. ओके. हा नंबर 1. नंबर 2, त्यांच्यासोबत खेळणं गरजेचं आहे. वेळ देणं म्हणजे काय, की आपल्याला आवडते म्हणून फक्त बसणं आणि त्याला यस नो करणं नाही. त्यांच्यासोबत खेळणं म्हणजे लपाछपी असेल किंवा त्यांची खेळणी असेल तर ते खेळण्यासोबत खेळणं किंवा ड्रॉ लाईन काढणं असेल, ड्रॉइंग असेल, या वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत खेळणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. त्यांनी काय होतं, की मुलांसोबत आपला एक कनेक्शन बिल्ड होतो. ते आपल्याला समजतात की नाही, ॲज अ फ्रेंडशिप बिल्ड होते. फ्रेंड्स अँड फादर ह्या दोघांचं कॉम्बिनेशन एकत्रच येतं. म्हणजे मुलगी असेल, मुलगा असेल, ते खूप कनेक्ट होतात आपल्यापाशी या सगळ्या गोष्टींमुळे. सो ही दुसरी गोष्ट आहे. देन थर्ड इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी मला फील होते, की त्यांच्यासोबत नेहमी पॉझिटिव्ह बोललं पाहिजे आपण. म्हणजे खूप वेळा आपण आपल्या ॲज अ पॅरेंट्स म्हणून आपण आर्ग्युमेंट करतो, भांडण करतो त्यांच्यासमोर. तो त्याचा इम्पॅक्ट हा पूर्णपणे आपल्या मुलांवरती होत असतो. सो ही कोणतीही गोष्ट चूक करायची नाही आहे आणि त्यांच्यासोबत फक्त पॉझिटिव्ह बोलायचं आहे. पॉझिटिव्ह इन द सेन्स, यू आर द बेस्ट, तू खूप छान दिसतेस, तू खूप गोड आहेस, तुझा आवाज खूप छान आहे, मला तू खूप आवडतेस बच्चा. हे म्हणजे जेवढं पॉझिटिव्ह बोलता येईल तेवढं तिच्यासाठी चांगलं असेल आणि ते ती ग्रास करणार आहे. म्हणजेच काय, तिला ते छान वाटणार आहे. ओके. त्याच्यानंतर फोर्थ इम्पॉर्टंट गोष्ट आहे, तिला
मुलगा मुलगी कोणी असो त्यांना टच शिकवणं गरजेचं आहे आत्तापासूनच, की इथला टच काय आहे. ओके, असं छोटे छोटे जे काही टच आहेत जे इम्पॉर्टंट आहेत, ओके, ते टच शिकवणं खूप गरजेचं आहे. जे की आपण त्यांना नाही शिकवलं तर त्यांना त्याचं फिलिंग कळणारच नाही, किंवा हे टच इथे जेव्हा एखादी पप्पी घेतली जाते तर इथे का पप्पी घेतली जाते, तर इथे एखादा टच करत असेल तर तो का टच करतोय. ओके, सो हे ज्या फिलिंग्स आहेत ते त्यांना कळणार नाहीत, महत्त्वाची गोष्ट म्हणजे. सो ते टच शिकवणं खूप गरजेचं आहे ॲज अ पॅरेंट म्हणून. देन फिफ्थ इम्पॉर्टंट गोष्ट, आपल्या मुलांना त्यांच्या जेवणामध्ये काय जातं आहे काय नाही जात ही देखील बघणं गरजेचं आहे. आपल्या जेवणामध्ये, त्यांच्या मुलांच्या जेवणामध्ये जर आपण मॅगी देत असू किंवा बिस्किटसारखे पदार्थ देत असू तर पहिली तर गोष्ट आपण आपल्या मुलांची हेल्थ खराब करतो आहे. सो तिथे देखील फोकस असणं गरजेचं आहे. जर तुम्ही आई घरी असेल तर आईचं देखील तिथे लक्ष असणं गरजेचं आहे, की मी माझ्या मुलांना काय देतो, मॅगीसारखे प्रोडक्ट देतो आहे का, किंवा जंक देतो आहे का, मैद्यापासून बनणारे प्रोडक्ट देतो आहे का. तर त्याच्याने त्यांचा डायजेस्टिव्ह सिस्टम खराब होऊ शकते. त्यांचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यांच्या आतड्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके, त्यांचं डायजेशन खराब होऊन त्यांना खाल्लेल्या गोष्टी डायजेस्ट होऊ शकत नाही, पचनक्रियेमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. त्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो आणि स्टूल जे आहे म्हणजे की जी शिशी आहे ती त्यांना होऊ शकत नाही. ह्या छोट्या छोट्या जे प्रॉब्लेम्स आहेत ते येऊ शकतात. सो त्यांच्या खाण्यामध्ये देखील लक्ष असणं गरजेचं. त्यांच्या खाण्यामध्ये प्रोटीन देणं, सोबतच त्यांना आवडणाऱ्या गोष्टी, म्हणजेच काय की त्यांना खूप वेळा बाहेरचं आवडत असतं पण तेच आपण घरी बनवणं गरजेचं आहे. जसं की पराठा असेल, वेगवेगळे पराठे तुम्ही देऊ शकता. ओके, आणि भाज्या देऊ शकता. जसं की आता श्रावी सगळ्या भाज्या खाते, सगळ्या भाज्या खाते, A to Z भाज्या तिला दिल्या की ती खाते बिनधास्तपणे. तिला गोड आवडत नाही तेवढं जेवढ्या भाज्या वगैरे आवडतात. ओके, मोस्टली फक्त राईस न देता हे जेवढे काय मी बोललो ते बाहेरचं काहीतरी आणून देण्यापेक्षा घरगुती आपण जर त्यांना बनवून दिलं तर त्याच्याने जास्तीत जास्त न्यूट्रिएंट्स आपल्या मुलांना जातील. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या मुलांना दिल्या पाहिजेत. आणि कोणत्या गोष्टी आपल्या मुलांसोबत नाही केल्या पाहिजेत, तसं मी तुम्हाला बोललो की निगेटिव्ह बोलू नये आपल्या मुलांसोबत, पहिली तर गोष्ट. सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट की त्यांच्यासोबत टाईम स्पेंड न करता मोबाईल देणं ही दुसरी चूक असेल. मोबाईलपासून जेवढं अलिप्त ठेवता येईल तेवढं ठेवण्याचा प्रयत्न करा. कमीत कमी मोबाईल द्या, मी सांगेल त्यांना. ओके, तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट की मी तुम्हाला बोललो की आपला वेळ जावा किंवा आपला वेळ कमी व्हावा, किंवा आपण बिझी आहोत म्हणून त्यांना इन्स्टंट फूड देऊ नये. ती खूप सगळ्यात मोठी चूक असू शकते. सो इन्स्टंट फूडपासून आपण आपल्या मुलांना अवॉइड केलं पाहिजे किंवा बाजूला ठेवलं पाहिजे. देन फोर्थ इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला सांगेल की आपल्या मुलांना मातीचे खेळणं खूप गरजेचं आहे. जसं की आता श्रावीला आम्ही जेव्हा जेव्हा कुठे बाहेर घेऊन जातो तेव्हा तिला कधीच आम्ही कुठे अडवत नाही. ती एन्जॉय करते, फुल एन्जॉय करते, मातीमध्ये खेळत असते, तिला जे वाटेल ते करत असते. सो त्याच्यापासून आम्ही तिला कधीच अडवत नाही. सो तिला तिचा वेळ, तिचं एन्जॉयमेंट हे ती करत असते. सो ती खूप गोष्ट आपण चुकीची करतो की त्यांना आपण थांबवतो. सो थांबवलं नाही पाहिजे. ओके, देन फिफ्थ इम्पॉर्टंट गोष्ट की त्यांच्यासोबत आपण ॲज अ पॅरेंट म्हणून चांगलं वागलं पाहिजे. आर्ग्युमेंट नाही केली पाहिजे. आर्ग्युमेंट इन द सेन्स की तुमचं ॲज अ हजबंड वाईफ जर काही चॅलेंजेस येत असतील किंवा हजबंड वाईफ जर भांडणं होत असतील तर तुम्ही ते भांडणं ही बाजूला ठेवली पाहिजेत. त्यांच्यासमोर ती वाद नाही केले पाहिजेत, कारण त्याचा पूर्णपणे इम्पॅक्ट हा त्यांच्यावरती होऊ शकतो ॲज अ सायकोलॉजी. सो चाइल्ड सायकोलॉजी समजणं खूप गरजेचं आहे. तर त्या चाइल्ड सायकोलॉजीवरती त्यांचा परिणाम होऊ शकतो. सो त्यांच्यासमोर मोठमोठ्याने आवाज करणं, भांडण करणं हे देखील आपण अवॉइड केलं पाहिजे. देन फिफ्थ इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे जी मला तुम्हाला सांगायला आवडेल की त्यांच्यासोबत आहे ना एक आई-वडील बॉन्ड हा असतोच आपला, पण त्यांच्यासोबत एक फ्रेंडशिपचा बॉन्ड देखील असणं तेवढंच गरजेचं आहे. आणि हा बॉन्ड कधी होतो माहिती आहे, ज्यावेळेस आपण त्यांच्यासोबत बोलतो, ते जसे बोलतील तसे आपण त्यांचं बोलतो, किंवा ते जे काही क्वेश्चन करतील त्यावेळेस ते आन्सर देतो, तर त्याच्याने तो बॉन्ड होतो. ओके, सो तो बॉन्ड आपण एखादा मुलगा किंवा मुलगी क्वेश्चन घेऊन आला तर तो आपण जर अवॉइड केला तर तो बॉन्ड क्रिएट होत नाही.
त्यांच्यासोबत प्रत्येक वेळेस लहान मूल म्हणून आपल्याला रिप्रेझेंट व्हावं लागतं. सो ही चूक कधीच करू नका की ते जर एखादी गोष्ट बोलायला तर तुम्ही त्यांना अवॉइड केलं. जर आज तुम्ही त्यांना अवॉइड केलं तर उद्या जाऊन ते तुम्हाला अवॉइड करणार मोठे झाल्यानंतर. सो अवॉइड करू नका. देन अजून मी एक तुम्हाला गोष्ट सांगेल जी मला जाणवली की तो ॲग्रेशन, तुमचा ॲग्रेशन हा तुमच्या मुलांमध्ये येत असतो. तुमचं छानपणे तुमच्या मुलांमध्ये येत असतं. तसंच तुमचं ॲग्रेशन देखील मुलांमध्ये येत असतो. जसं की मी मध्ये ऑब्झर्व केलं की मला एकदा राग आला तर तो श्रावीने बघितल्यानंतर श्रावीला देखील राग आला. सो हे ॲग्रेशन आपल्या मुलांच्या समोर कधीच काढू नये. ओके. सो ते देखील डुप्लिकेट होऊ शकतात, ते देखील कॉपी करू शकतात आपली मुलं. सो ॲग्रेशन देखील आपण आपलं कमी ठेवणं गरजेचं आहे आपल्या मुलांसमोर. आणि बाकीचं ह्या गोष्टी जर आपण तंतोतंत व्यवस्थित फॉलो केल्या तर माझ्या माहितीप्रमाणे किंवा मला जसं वाटतं की आपली मुलं हे खूप छान ग्रो करू शकतात. सोबतच आपलं त्यांच्यासोबत एक बॉन्ड छान क्रिएट होईल. आणि जर आपली फ्रेंडशिप जर त्यांच्यासोबत छान झाली तर ते प्रत्येक गोष्ट आपल्यासोबत शेअर करू शकतात. सो या ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या नक्कीच फॉलो करा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल ॲज अ पॅरेंट म्हणून किंवा आईवडील म्हणून कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर देखील करा खूप साऱ्या पॅरेंट्सना. आणि नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू सो मच.